सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराचे वैभव आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री एकविरा देवी मंदिराच्या जीर्णोद्धारा अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील गाभारा व सभा मंडपाच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात पार पडलाय। वंजारी समाजाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब भीमराव गोरे यांच्या हस्ते या शाश्वत कार्याचा शुभारंभ करण्यात आलाय। युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि संकल्पनेतून मंदिराचा हा कायापालट युद्ध पातळीवर सुरू आहे। पहिल्या 2 टप्प्यात दक्षिणात्य धाटणीचे भव्य मुख्य प्रवेशद्वार आणि नेहरू नगर परिसरातील आकर्षक स्वागत कमानीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात ग्रेनाइट व मार्बलचा वापर करून मुख्य गाभारा आणि सभामंडपाचे अत्यंत देखणे व भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देणारे नूतनीकरण केले जाणार आहे। आपल्या आजोबांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी शहराच्या विकासासाठी उचललेल्या या पावलाबद्दल दादासाहेब गोरे यांनी कृतार्थ होत अभिमान व्यक्त केलाय। तर आजोबांच्या हस्ते या पवित्र कार्याचा शुभारंभ झाल्याने ॲडव्होकेट गोरे यांनी ही मनस्वी आनंद व्यक्त केलाय। या महत्त्वपूर्ण सोहळ्याप्रसंगी शिवसेना उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे, एकविरा देवी मंदिराचे अध्यक्ष सोमनाथ नाना गुरव, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र भाऊ परदेशी, तेजसप्पा गोटे, शेखर भाऊ वाघ यांच्यासह मंदिराचे सर्व विश्वस्त, विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। अक्षय तृतीया ज्याचा कधी क्षय होत नाही, ज्याचा कधी नाश होत नसतो, जे चिरकाल टिकत असतं, त्या मुहूर्ताचं औचित्य साधून म्हणजेच अक्षय तृतीयाचं औचित्य साधून श्री कानादेश कुलस्वामिनी एकविरा देवी माता विकास मंदिराचा तिसरा टप्प्याचं सभामंडप व गाभाऱ्याचं भूमिपूजनाचं काम दादासाहेब भीमरावजी गोरे यांच्या हस्ते आज संपन्न झालं। या कार्यक्रमास भागातील भक्तगण, धुळेकर बांधव, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये पहिला टप्पा मुख्य प्रवेशद्वाराचं काम झालं, दुसरा टप्पा नेहरू चौकातील प्रवेशद्वाराचं काम झालं। आता तिसरा टप्पा सभामंडप म्हणजे जिथे लोक आरतीला उभे असतात त्या सभामंडपाला मार्बलच्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये रूपांतरित करून त्याचा विकास होणार आहे आणि जो गाभारा आहे, ज्याचा दरवाजा छोटा आहे, पुन्हा गाभाऱ्याच्या मधील काम हे पूर्णत्वास करून कळसाचं देखील काम होणार आहे। या सर्व कामांचं भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला आहे। हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी खास करून आई शक्ती एकविरा देवी मातेची ताकद, आशीर्वाद पाठीचे असल्यानेच आम्ही हे सर्व करू शकलो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय आदित्य साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळे आज धुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडेल असं भव्य दिव्य आई एकविरा देवी मातेचं विकास काम हे होणार आहे। येणाऱ्या काळात महत्त्वाच्या 2 प्रोजेक्ट देखील प्रस्तावित असून ते 2 प्रोजेक्ट ज्यावेळेस पूर्ण होणार त्यावेळेसच मी समोर आणणार आहे, कारण सध्याचं वातावरण चोऱ्या चपाट्यांचं झालेलं आहे। खासदार चोर, आमदार चोर, पक्ष चोर, मतं चोर, हे सर्व चोरीच्या प्रमाणाच्या भीतीमुळे मी जर आता ते प्रोजेक्ट सांगितले किंवा ते प्रस्ताव खुले केले तर देखील चोरण्याची प्रथा, ते देखील चोरून नेण्याची भीती असल्यामुळे मी ते प्रस्ताव आता सांगणार नाही। पण येणाऱ्या काळात ते 2 मोठे प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर आम्ही काम करतो, त्याचा पाठपुरावा करतो आहे। ते जर झाल्यानंतर कमीत कमी 10,000 तरुणांना रोजगार मिळेल हे मी इथे आवर्जून सांगतो आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही धुळेकरांच्या पुढे आणणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।